सकाळचे 8:20 वाजलेत. नाश्ता केलाय, आता राईडला नाही. हा टाइमपास ह्याच्यामुळे लेट झाला. काय नाही करू शकत ना. झाला लेट झाला. लोकेशन बेस्ट आहे आणि एक लाईक हे म्हणजे हिडन प्लेस टाईपच आहेत, बट खूप जणांना माहिती नाही घेत. सो इंटरनेटवरून इंस्टाग्रामवरून आम्हाला कळालं. सो सकाळीच निघणार होतो पण पावसाने घोळ घातला. बट आता आम्ही निघतो आहे. पुढची जर्नी कंटिन्यू करू. चलो. राईट चालवून 3 वेळा मुताला गेलाय. सारखा मुततोय ते पेट्रोल पंपमध्ये पण मुततोय. काय मुततं काय कळत नाही, एवढं मुततोय. हो भाई, खबड का ऑफ रोड आहे. ते व्हिडिओमध्ये बघायला मस्त वाटतं रे, पण घाण फाटते गाडी टाकताना. फाटते पण मजा वाटते. एवढा भारी रस्ता होता. इथं आहे ना हाकलं आहे ना. इकडून गाड्याला झाला पडा ना, म्हणून मला टाका. वलणगडा चालू केल्यापासून आहे ना, अजून ना स्टार्टिंगच्या आय थिंक 4 ते 5 मिनटं झालं अजून बाईक. प्रथमेश काय एक्सपिरियन्स? कुठे आलं कळत नाही. करता आम्ही ज्याच्यासाठी आलो ना सेटिंगवरतीच आहे, पण भाई जाताना ना लोकलच राहते. भाई लकड़ी ले, भाई बंदर को चना ले, मेरे साथ बंदर है उसको चना नहीं खाना है, फिर भी बोलते चना ले. भाई खुला ₹10 दे, ₹20 दे, हात मिळून दा, झाडू खाऊन दा. हात में लगेच. भाई अजून एक नमुना असलो वरती बघा, म्हणून चालू रिकॉर्डिंग. हा भाई कंटेंट, भाई कंटेंट भाई. हात मिळून काय होणार आहे? हात मिळा म्हणजे काय, म्हणजे ठीक आहे आम्ही दोघं सिंगल आहे, पण हात मिळवला काय पोरगी बिरगी देणार आहे का? बाबा सांग ना, बाबा तुझं पण इथं असं आलं ना. हा खरं सांग. हा पण वैतागलाय बोलतात. मी पण इकडे आलो भाऊ भाऊ करतोय, पण लोक हात मिळा हात. भाई मोबाईलला घेणार ना भाई, खायला आणलं नेताना आणता भाई. बघतोय भाई, बोलतोय गरीब के पास क्या रहेगा. आपण बघ. हा भाई प्रथमेशचा जास्त एक्सपिरियन्स आहे. कसं ते स्वतःच्या प्रजातीचं असल्यामुळे त्याला नॉलेज असतं. सवय झाली काहीतरी तू देतो बघतो म्हणजे काहीतरी देतो. हा तर मग मी लॉक करणार आणि हे लोक एंड करतील आणि पोस्ट करतील. पासवर्ड ID देऊन ठेवलाय त्यांना. कवरच्या आतमध्ये सगळं लिहून ठेव, ID पासवर्ड. फिंगरप्रिंट लावून देऊ त्याला त्याचा पासवर्ड पण लिहून ठेवा.
पण आजी 1 रुपयाच का मागतात भावा? काय माहिती. प्रश्नच नाही. म्हणजे इथे मला कळत नाही, हे लोक मागेच राहिलेत का 25 मध्ये आलेत? आजी 1000 रुपये माग, 1000 रुपये. ते 1 रुपयाने काय खाली बोलतात हात मिळवणे, हात मिळून काय होणार आहे? तू लॉजिक नव्हता का? हात मिळवलं की हातात हात घेणार आणि तुला पोरगी देणार काका त्यांनी. मला वाटलं जवळ खेचून पप्पी देणार होते. हात नाही मिळवला बाई वाचला. आणि तू गोरा आहेस ना भावा, त्याकडे बघून जास्त ते लोक करत होते. नाही रे, तू ब्लॅक ब्युटी आहे भावा. आहे बघ बघ, दात बघ, दात बघ. हॅपीडेंट खाऊन बाई चमकत. बाई सेन्सर्ड आहे. सेन्सर्ड आहे. हे थांब, हे कुठल्या काय करतो भावा? बघतो प्रथमेश काय करतो. आजी तुम्ही शिव्या दिल्या पण पैसे देतात, नाही तर नसतं दिला. नाही काय होणार? हाँ यार 1 रुपये में क्या आएगा, 5 रुपये दिया, 5 रुपये. पाण्याच्या बॉटलमध्ये आम्ही ना एनर्जी ड्रिंक टाकवतो. चिल्लर नव्हते आमच्याकडे काय. होते पण प्रत्येकच्या आम्ही एनर्जी ड्रिंक टाकवतो भाई. आजी आता 1 रुपया मागवते. प्रत्येक बोलते 1 रुपया नाही त्याशिवाय तर काय नाही होऊ शकत. बोललो काय हा भाई, आता तर UPI चा जमाना आहे ना. आजीने 1 रुपया मागण्यापेक्षा ना डायरेक्ट गुगल पे 10 रुपये द्या, 20 रुपये असं मागितलं भाई. मी नंतर 5 रुपये दिले. बोललो आजी 1 रुपया. खरं मोदींनी एवढा इलेक्ट्रिक इंडिया केलं, विकास केला देशाचा. आजी अजून 1 रुपया अडकला. मी बोललो एनर्जीला देऊ 25 वाला. 25 अजून चढताना अजून बघा, अजून चढतील वरती आणि 1 रुपयाचे करून 10 रुपये मागतील. अजून टॉपला गेले की किती? 20 रुपये. हा, टॉपला गेले की म्हणजे आजी जशाच्या वरती जातील ना तसं तसं आजीचा रेट वाढणार. आजी पाय तेवढे पैसे मागणार. हा कडका आहे. हां आणि मी ह्याच्या थोडा लागणार तरी दमलाय. पण बघा, हां मी दमले. हे ना, हे पावडरची बॉडी हे जेव्हा डाएट, त्यांचं असं असतं. आपण पावडर नाही, डाएट, काजू बदाम आपण फक्त पॉन्ड सगळं पावडर. काय. तरी पण काय, तरी पण काय हे पॉन्ड्स पावडरची जाहिरात करते भाई आम्ही लोक की पॉन्ड्स पावडर लावलं तरी पण लोक काय होतं. पॉन्ड पावडर लावून आम्हाला एनर्जी भेटली, मी चढतोय. आणि हां क्या बात. तर आजीला आम्ही अशा प्रकारे 5 रुपये दिलेत. आजी खुश झाल्या आणि प्रथमेशला आशीर्वाद दिला लवकर तर लग्न हो आणि त्या गोरे पोरीवर हो. माझं ठीक आहे, आता 32 आहे. माझं 32 आहे तरी पण लग्न नाव बोलते आजी. सगळ्यात वरती इथे मंदिर आहे, नवमाता दुर्गा मंदिर. इथून वरती अजून जायचा रस्ता आहे. बट आम्ही इथे देवीचं दर्शन आणि इथं मागे एक पिंड आहे ते दर्शन घ्यायला आलो खरं तर. देवीचं मंदिर आहे, भैरवनाथाची मूर्ती आहे. मन प्रसन्न झालं, मन प्रसन्न झालं.
मैया हम सबको तारे तेरी आरती हो मैया हम सबको तारे तेरी इथे पण एक पिंड आहे. अम्बे तू है जगदम्बे काली जय दुर्गे अक्कलवाली तेरे भी गुणे गावे आरती हो मैया हम आम्ही जो खालच्या पॉईंटवरून आलो. हा जो इथे पॉईंट दिसतो ना तुम्हाला, ह्या पॉईंटवरून चालत आलो आम्ही इथे. इथून एक वरती आला रस्ता आहे मलंगडला. इथे देवीचं मंदिर आहे, दुर्गादेवी मंदिर. तिथून खालून आम्ही आलो. सो पिंडीकडे जायला हा रस्ता. भाई शंकराची पिंड कुठे? शंकराची पिंड कुठे? समोर. थँक्यू. म्हणजे इथे कुठेच लिहिलं नाही की इथून पिंडीकडे जायला रस्ता आहे. बट तुम्हाला सांगतो, खालून आल्यानंतर ना समोर देवीचं मंदिर आहे आणि देवीच्या मंदिर लेफ्ट साईडला आणि राईट साईडला हा रस्ता जातो. आय थिंक वॉकेबल डिस्टन्सवर आहे. हो चल, थोडा थोडा पाऊस येतो. बघू किती लांब आहे. छोटीशी पायवाट आहे. जे आपले रेग्युलर गावाला असतात ना, हे चालून चालून जे वाटा होता त्याला पायवाटा म्हणतात. त्या पायवाटेवरून रस्ता आहे. मेन काय माहिती आहे, जर तुम्ही हे खडकेश्वर मंदिर जर टाकून येताल ना, तुम्हाला प्रॉपर लोकेशन नाही भेटणार आहे. बिकॉज आम्ही घरातून निघालो, खडकेश्वर मंदिर टाकून निघालो. त्या लोकेशनला जायला आय थिंक 3 रस्ते होते, बट प्रॉपर बाईक जायला कुठेही रस्ता नव्हता. सो आम्ही खूप कन्फ्यूज झालो. सो शेवटी आम्ही एक रील बघितल्याप्रमाणेच ना इथे आलो, मलंगडला डायरेक्ट आलो आणि इथे विचारपूस केली. तेव्हा कळालं की इथे वरती मलंगडावर येत आहे. आम्ही तिथून सरळ सरळ पुढे आलो आणि तुम्हाला दाखवतो पुढे. जे जीवनाचं सार्थक म्हणतात ना, प्रॉपर अनएक्सपेक्टेड ट्रेक होती. अनएक्सपेक्टेड म्हणजे आम्ही म्हणजे 1% पण विचार नव्हता केला की एवढा कडक व्ह्यू भेटेल आणि एवढा छान व्ह्यू आणि पाऊस चालू आहे. खरं तर टेन्शन आहे. खाली हेल्मेट लावलेत, त्यात प्रथमेशचं हेल्मेट खूप वाचेल. बिकॉज त्याने ठेवलं तर असा ठेवला आहे की जिथून पाऊस लागणार नाही. आणि माझा जो हेल्मेट आहे त्यात डायरेक्ट पाणी जाणार आहे. सो इथून परत मला आय थिंक 60-70 किलोमीटर आमचा काहीतरी हा राईड आहे. तो पूर्ण म्हणजे भिजलेल्या डोक्याने जाणार मी आता. आणि आपण ज्याच्यासाठी आलो, मला जरा 2-3 तास लागतील घरी जायला सांगतो. ते पाहू शकता. अरे काय आता बोलू, शब्द ना माझ्याकडे. वरती आहे ना, सगळ्या गोष्टी वरती येतात. द हिडन प्लेस. हाँ अरे 360 कैमरा है मैडम. Moving from the from the mountain, and there is place. There is सकाळी 7 वाजता निघायचा प्लॅन होता. पावसाने चौपट केला, पण एक मनात जिद्द असते ना यायची. शेवटी आम्ही आलो श्री क्षेत्र मलंगड इथे. आणि इथे आल्यानंतर म्हणजे महत्त्वाची गोष्ट, एक हिडन प्लेस बोलू शकतो आपल्याला.
कारण की मलंगडावर आल्यानंतर इथे येण्यासाठी कुठेही पाठी नाही आहे की इथे पिंड आहे म्हणून इथे, आणि हा निसर्ग बघण्यासाठी तुम्ही इथं आलंच पाहिजे. बट इथे येण्यासाठी कुठेही पाठी नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला क्लिप टाकेल की इथे वरती आल्यानंतर, मलंगडावर सर्वात वरती आल्यानंतर कुठे यायचं आहे, तर तुम्हाला इथं येताना लवकर कळेल. तशी आम्ही एक रीलसुद्धा बनवू आणि व्हिडिओ पण त्यात तुम्हाला कळेल की कसं यायचं. तर प्रथमेश तुम्हाला आता व्ह्यू दाखवेल. एवढा छान व्ह्यू आहे ना, बघ दाखव प्रथमेश. 3 तासानंतर हे जे व्ह्यू आहे, ब्युटिफुल व्ह्यू. मगासपर्यंत आम्हाला वरती चढायचा कंटाळा आलेला, म्हणजे थकलेलो खूप थकलेलो खरं तर. आणि आता खाली जायचं मन नाही करत आहे. एवढा छान व्ह्यू. खरं तर आम्ही सकाळी ना पाऊस आल्यामुळे ना दोघं वैतागलो होतो, घरातून निघायचं मन करत नव्हतं. मग शेवटी याला बोललो आम्ही, काय चल प्रथमेश, काय होईल ते होईल. कारण की खूप दिवस झाले आमच्यात ना प्रत्येक ट्रिप कॅन्सल होतात, एक छोट्या छोट्या ट्रिप कॅन्सल होतात. मागच्या संडेला याच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा एक ट्रिप कॅन्सल आली. कर्नाळला जाणार होतो आम्ही, आमचं ट्रॅव्हल मुसाफिर म्हणून ग्रुप आहे, आम्ही सगळे जाणार होतो. पण तिथे पण आमचं कॅन्सल झालं. आम्ही तिथून परत घरी गेलो. खूप प्रॉब्लेम झाला तेव्हा. पण बोलतात ना, प्रॉब्लेम कोणाला येतात, जे लढतात, प्रयत्न करतात, त्यांना प्रॉब्लेम येतात. तर आम्हाला प्रॉब्लेम आलेत, पण आम्ही त्यांना फेस करून इथे वरती आलो आहे. मोठ्या मोठ्या चढाईनंतर इथून एवढ्या खालून आम्ही वरती आलो, पण सॅटिस्फॅक्शन बोलतात ना, ते हेच आहे. आणि खरं तर महादेवाला भेटायला आलो, त्या पिंडीला भेटायला आलो आहे. वेगळं सुख आहे. कारण की खाली जायचं मन करतं का रे? नाही जात. काय करायचं इथून, जर तुला बाईक आपल्या इथेच कुठेतरी असते. हां भाई, बाईक तिथे खाली तर समोर तिकडं तुझ्या 200x झूमने बघ ना. तिकडेच आहे. असं वाटतं कोणतरी उचलून घेऊन जावं, मन नाही करत जायचं. नाही बाईक नाही बाबा, घेऊन जा, जीव आहे बाईक. पण काय व्ह्यू आहे यार, मस्त व्ह्यू आहे. एवढा चांगला व्ह्यू, सुंदर व्ह्यू. 3 तास ट्रेक करत करत आलोय. हा व्ह्यू सुंदर आहे. या भाईची हवा टाईट झालेली चढेपर्यंत. हा माझ्यापेक्षा कडका आहे. आम्ही काडक्याला काय करतो बे, म्हणजे कडका म्हणजे इच्छा गावात लय कडका आहे. पण आजारी देणे बघत हाप हाँ वरती आलो त्याला महत्व आहे ना भाई. पाउडर की बॉडी बनाते हैं, फिर बोलते जिम कर रहा है, अभी काय तुझं ॲमेझॉनच्या चॅनलला ॲमेझॉनचं अकाउंट दाखव ना. पावडर कुठून आहेत बघतो आपण. हा, क्रिएटिन, प्रोटीन कुठून येतो ना, बघतो ना मी. इग्नोर बघतो ना, बघतो याला इग्नोर करा. हा. अरे नका बघू. आजपासून मी या चॅनलचं बनवतो, त्याला नका बघू. मस्त आहे तरी, तर कॅमेरा मस्त आहे रे. फक्त काय वाईड अँगल नाही देते. वाईड अँगल नाही देते, नकली. छान यार, मस्त वाटतं यार वरती येऊ. मी सेल्फीमध्ये भारी वाटतो रे. हा, सेल्फीमध्ये चांगलं हागर वाटतो मी. मस्त आहे. काय रे, जायचं आता? हां, जायचं आता. निघू ना, थोडे सिनेमॅटिक घेऊ रील्स. हे कसं स्विच कसं करायचं कॅमेरा? साईडला असेल ना ऑप्शन. नाही, चालूमध्ये आय डोंट थिंक सो. कधी यूज नाही केला तसा. अरे नाही यूज केला तर नाही केला. सेल्फीमध्ये नाही करत मी यूज. सर आहे. माणसांचं काय नाही म्हणत, माणसाकडे मोबाईल 1 वर्ष झाला मोबाईल वापरते. नाही जास्त घ्यायला आज वाटते का बघा. नाही माहिती तर नाही माहिती. सेल्फीमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड नाही करत मी. लय भूक लागली मला तर. येते काय गोष्टी ना आपण असं बोलून नाही सांगू शकत, म्हणजे एक्सप्रेस नाही करू शकत बोलून. तर त्याच्यासाठी व्ह्यू बघावा लागतो. आणि एक रविवार घालवावा म्हणजे व्यर्थ नाही घालवावं लागत, फक्त एक रविवार द्यावा लागतो. एक राईडसाठी रविवार द्यावा लागतो. आणि असे छान छान लोकेशन बघण्यासाठी ना स्वतःला मोटिवेट करावं लागतं. तेच आम्ही करून आहे ना श्री क्षेत्र मलंगड कल्याण इथे आलो. खूप छान वाटतं. प्रथमेश आणि आम्ही दोघंच राईड करून आलो. हे मी उडेल. हा उडाला तर उडून जाऊ दे. एवढा पण बारीक नाही आला की उडून जाईल. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही माझ्यावरती बघू शकता, छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे. आणि प्रत्येक जागी इथे भेटेल तुम्हाला. एक भारी वाटतं. महाराजांना जिथे बघा तिकडे ना खूप छान. इथून मागे
आणि ज्याच्यासाठी आम्ही आलो होतो ना हे पिंड, म्हणजे हा व्ह्यू आणि त्यासोबत महादेव. ऐक 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 बाबा, ऐक ऐक इकडे. आई बापाने जगाला दिलेला काळा शाहरुख. फोटो नाही काढला. काढला फोटो. काढला ना. थांब एकटा दे मी दे चल.